बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एएनआय या वृत्तसंस्थेने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मोठा विजय संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला। तर या निकालानंतर महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी असल्याचं अधोरेखित होईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर मुंबई महापालिका आणि पुण्यात देखील भाजपची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। मी असं एवढं सांगू इच्छितो की या निकालानंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित होईल की महाराष्ट्र हा मोदीजींच्याच पाठीशी आहे। भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल, महायुतीच या ठिकाणी राज्य करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय निश्चितपणे एक प्रकारे अधोरेखित करेल महाराष्ट्र कोणासोबत आहे। मला वाटत नाही की काही फार राजकीय परिणाम त्याचे आहेत। बीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि पीएमसी आणि पीसीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू। एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अण्णामलाईंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं। आपण देखील कधीतरी मद्रास किंवा मद्रासी म्हणतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यानंतर पुढची बातमी पाहूयात। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार दत्ता घाडगेंनी दुसरे अपक्ष उमेदवार भूषण भोईरांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडल्याचा दावा केलाय। दोन्ही कार्यकर्त्यांना कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। दरम्यान दत्ता घाडगेंना भाजपमधून तिकीट न देण्यात आल्यामुळे आणि भूषण भोईर यांना शिवसेनेनं तिकीट न दिल्यामुळे दोघेही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। नाशिक महानगरपालिका निवडणुकीला धार्मिक रंग दिल्याचा आरोप मनसे उमेदवारांनी केलाय। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे एआय व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आले असा आरोप मनसे उमेदवार सलीम शेख यांनी केलाय। या संबंधीची तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये दाखल केली आहे। बदनामी केली जात असेल, माझ्या कुटुंबाची बदनामी करत असतील तर निश्चितच मायबाप जनतेनं याची दखल घ्यावी। आणि मी आपल्याला विनंती करतोय की अशा लोकांना मी म्हणणार नाही, निवडणूक म्हणून मी म्हणणार नाही, पण मी जे काही समाजकार्य केले, आपल्यासाठी जे झटलोय ते बघून आपण योग्य विचार करावा, मी अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो। नाशिकच्या मालेगावातील मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याचं समोर आलंय। मतदान केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडित आहे, स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे आणि आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी आणि मतदान साहित्य देखील रवाना झालेलं आहे। मात्र काही मतदान केंद्रांची अतिशय दुरावस्था झाल्याचं या ठिकाणी आपण बघू शकतो। आपण आता सध्या आहोत सलीमनगर या ठिकाणी मतदान केंद्र 8 मध्ये 9, 10, 11 असे 3 या ठिकाणी जे आहे ते मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रावर या ठिकाणी लाईटच नाही, लाईटाची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांना इथे अंधारामध्ये काम करावं लागत आहे। तसेच राहण्याच्यासाठीची बी काही कुठलीही सुविधा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, अशा अनेक अडचणींना या ठिकाणी जे आहे ते कर्मचाऱ्यांना सामोरे जावं लागणार आहेत। आपण या दृश्यातून बघू शकतो पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, मात्र हे पाणी पिण्यायोग्यही नाही आणि कर्मचाऱ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं वॉशरूमची सुद्धा व्यवस्था केलेली दिसत नाहीये। एकंदरीतच काय तर आज पासून कर्मचाऱ्यांना आजचा संपूर्ण दिवस काढायचा, रात्रही काढायची आहे आणि उद्या दिवसभर देखील दिवसभराचं मतदान सांभाळायचं आहे। अशातच मतदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे काही कर्मचारी म्हणून काम करणार आहेत, काम बघणार आहेत, त्यांच्यासाठी असुविधा असतील तर मतदान प्रक्रिया त्यांनी कशी पार पाडायची असा सवाल जे आहे ते मतदान केंद्रातील कर्मचारी यांनी केलेला आहे। एकूणच पालिका प्रशासन असेल किंवा निवडणूक आयोग असेल यांनी या छोट्या मोठ्या मात्र महत्त्वाच्या गरजांकडे लक्ष द्यावे अशी मागणी मतदान कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक।
छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 15 मधील केंद्रावरती कर्मचाऱ्यांसाठी सुविधांचा अभाव असल्याचं समोर आलंय. आज मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे कर्मचारी मतदान केंद्रावरती दाखल झाले. मात्र स्वच्छतागृहासह कोणती देखील सुविधा ही उपलब्ध नसल्यानं कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र याच दरम्यान ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत तिथे कुठलीही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. आपण सध्या याच ठिकाणच्या मतदान केंद्राच्या बाहेर उभा आहे. आपण पाहू शकता की हे आतमधली सगळी दृश्य आहेत ज्या ठिकाणी नागरिक जे आहेत, मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत. मात्र तत्पूर्वी इथे जे काही कर्मचारी आलेत त्या कर्मचाऱ्यांना कुठलीही सुविधा नसल्याचं सांगितलं जात आहे. आपल्यासोबत स्वतः कर्मचारी आहेत. सर, काय काय सुविधा नाही आहेत असं येतं प्रथमदर्शनी जाणवतं? सर, या ठिकाणी मी आता आलो तर या ठिकाणी महिला आमच्यासोबत आहेत, कर्मचारी आहेत आमच्या मतदान अधिकारी म्हणून. तर त्यांना कुठल्याही प्रकारचं जे वॉशरूम असतं ते वॉशरूम नाही. या रूममध्ये या ठिकाणी तर थुकलेलं आहे, म्हणजे गुटखे पान खाऊन चुकलेलं आहे आणि प्रचंड अशी दुर्गंधी या ठिकाणी येते सर. आणि दुसरं म्हणजे दार खिडक्या या ठिकाणी सुरक्षित नाही आणि रात्रीच्या वेळेस आपण झोपल्यावरती त्या मतपेट्या आपण कशा सुरक्षित ठेवणार हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. नक्की सर, तुम्ही काय काम करताय तिथे आणि नेमकं काय काय अडचणी तुम्हाला जाणून आलेल्या आहेत? मी आता हे मतदानाचं कार्य आहे त्याच्यामुळे मी आता माझं जे पावत्या वगैरे लिहितोय. फक्त आम्हाला पंख्याची फार गरज आहे आणि हे सगळं उघड आहे हो. मच्छर खूप त्रास देतील रात्री आणि घाण खूप आहे खाली. प्रभाग क्रमांक 15 मधील जे काही मतदान केंद्र आहे त्याच ठिकाणची ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे. एकंदरीतच अशा पद्धतीने इथे स्वच्छता नसताना या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांना असुविधाचा अभाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे. वरिष्ठांना कळवण्यात आलेलं आहे, मात्र अद्याप तरी कुठलीही याबाबतची कार्यवाही जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे. कॅमेरामन धनंजय दारुंडेसह विकास माने, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. भिवंडी महापालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेच्या 90 जागांसाठी 438 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यापैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर इतर जागांसाठी आज मतदान होणार आहे आणि त्यासाठी 750 केंद्रांवरती मतदान पार पडणार आहे. भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने मतदानासाठी लागणारे जे साहित्यांचं वाटप आहे ते या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये 90 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी 438 उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यापैकी 6 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. एकूण मतदार जर पाहिलं आपण या ठिकाणी तर 6,69,033 मतदार आपल्या मतदानाचा हक्क यामध्ये बजावणार आहेत आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 438 उमेदवार यांचं भवितव्य ठरवणार आहेत आणि त्यासाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि या ठिकाणी जे मतदान प्रक्रियासाठी लागणारे जे साहित्य असतं त्या साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकंदरीत पाहिलं तर ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज असल्याचं दिसून येत आहे. मतदान जे केंद्र आपण पाहिलं तर याकडे 750 मतदान केंद्र आहेत आणि त्यापैकी 153 मतदान केंद्र जे ते अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण बघितलं तर 4,500 अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. कोणताही बाधा न होता पार पडावी यासाठी संपूर्ण दक्षता जी आहे ती पोलीस विभागाकडून घेण्यात येत आहे. जवळपास 1700 CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी करडी नजर देखील ठेवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही निवडणूक प्रक्रिया शांतपणे आणि सुरळीतपणे पार पडावी असा प्रयत्न या ठिकाणी निवडणूक आयोगाचा असणार आहे. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. वसई विरार परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून निवडणूक काळामध्ये पैसे वाटप होत असल्याचे आरोप होत आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये स्कूटीवरती पैशांनी भरलेली पाकिटं आढळून आल्यामुळे बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेना आणि भाजपवरती थेट पैसे वाटप करत असल्याचा आरोप केलाय. या घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरती सवाल उपस्थित केलेत. फ्लाइंग स्क्वॉड यांच्या भूमिकेबाबत देखील संशय व्यक्त केला जातोय. 2 दिन से हम लोग यही देख रहे हैं कि शिवसेना के और बीजेपी के जितने भी पदाधिकारी हैं वो पैसा बांटने की कोशिश कर रहे हैं और पैसा हम लोग पकड़े
कल के दिन हम लोग 10,09,000 पकड़े हैं। अमूल कस्बे के नाम है उसका, जिला में उस पदाधिकारी है बीजेपी का। और रात में हम लोग ने फिर पकड़ा, वो भी बीजेपी का पदाधिकारी है। 2 लाख रुपया कल पकड़े हैं। और ये काम पुलिस प्रशासन का है। और कैसा हो रहा है, वो लोग ऐसा 25-50 गाड़ी लेके चल रहे 4 व्हीलर, हमारे कार्यकर्ता को मतलब धमकी भी दे रहे हैं। शिवसेनेच्या संदर्भातला हा विषय नाही, हा आहे भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडीच्या संदर्भात। आजपर्यंत जेवढे कार्यकर्ते जे तुम्हाला बघितले जातात कुठे पैसे पकडण्याच्या संदर्भात, तर या दोन पक्षांची प्रामुख्याने नाव घेतली जातात आणि त्याच्यामध्ये आम्ही युतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी बदनाम होतो। पण अशा पद्धतीची कृती हा शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडून अजूनपर्यंत झालेले नाही आणि फक्त बदनाम करण्याचं काम विरोधक आम्हाला करतात। बाकी आमच्या पक्षाकडून किंवा आमच्या कार्यकर्त्याकडून अशा पद्धतीची कृती कुठेही झालेली नाही। मतदान मशीन हे काम